मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. राज्यपालाचे अभिभाषण. राज्यपालाच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद. परिच्छेद. सभापती महोदय, अध्यक्ष महाराज व सन्माननीय सदस्य. परिच्छेद. राज्य विधानमंडळाच्या 1984 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रसंगी आपणा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. विद्यमान मंत्रिमंडळाने शासनाचा कारभार हाती घेऊन नुकतेच 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. हे मंत्रिमंडळ जेव्हा सत्तेवर आले तेव्हा राज्याचा बराच भाग अवर्षणाच्या संकटात सापडला होता. हजारो खेड्यांमध्ये व काही शहरी भागांतही पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या गावांचा समावेश कठीण गावांच्या यादीमध्ये नाही व जेथे सर्वसाधारणतः पिके देखील समाधानकारक होती, अशा अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. या अवर्षणामुळे राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची निकडही उद्भवली होती. औद्योगिक आघाडीवर कापड गिरण्यांचा संपही चालू होता. अवर्षण व पिण्याच्या पाण्याची टंचाई यांची तीव्रता कमी होताच राज्यामध्ये निरनिराळ्या ठिकाणी अतिवृष्टी, पूर यामुळे फार हालाखीची परिस्थिती निर्माण झाली. जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मुख्यतः कोकण, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्हे व काही इतर जिल्ह्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. माझ्या शासनाने या अभूतपूर्व परिस्थितीला अतोनात परिश्रम करून अत्यंत यशस्वी रीतीने तोंड दिले आहे, हे सांगण्यास मला अभिमान वाटतो. परिच्छेद. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सोडविण्यासाठी जवळजवळ 20,000 गावांकरिता निरनिराळ्या प्रकारच्या पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्या. यांपैकी सुमारे 11,000 गावांमध्ये विंधन विहिरी व नळ योजनेद्वारे पाण्याची कायम व्यवस्था करण्यात आली. सुमारे 4,000 गावांमध्ये विहिरी खोल करून अथवा बुडक्यांद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली व सुमारे 5,000 गावांना बैलगाडीने व टँकरद्वारा पाण्याचा पुरवठा करण्यात आला. या सर्व योजनांवर 1982-83 व 1983-84 या वर्षात सुमारे 119 कोटी रुपये खर्च करण्यात आले.